जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नाशिक महानगरपालिकेचा सर्वे। म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या 15 तारखेला जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही नाशिक महानगरपालिकेवर येणार आहे, याचा आज आपण 100% खरा होणार असा सर्वे पाहणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया। म्हणजेच मित्रांनो, पहिल्यांदा आता आपण हे बघूया की नाशिक महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे। तर मित्रांनो, एकूण नगरसेवकांची संख्या ही नाशिक महानगरपालिकेवर 122 आहे। तर मित्रांनो, नाशिक महानगरपालिकेवर जर 122 नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही व्यक्तीला जर नाशिक महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण बघूया। तर मित्रांनो, कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही व्यक्तीला जर नाशिक महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर 66 नगरसेवक हे निवडून येणं गरजेचं आहे। तरच मित्रांनो, कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही व्यक्तीची नाशिक महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे। तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया। म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या 15 तारखेला जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही नाशिक महानगरपालिकेवर येणार आहे याचा आता आपण सर्वे पाहणार आहोत। कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले आहेत। त्यामुळे मित्रांनो, याचा काही परिणाम हा त्यांना नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते आता आपण पाहूया। कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला अपयश मिळालं होतं। म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता ही नाशिक महानगरपालिकेवर होती। पण मित्रांनो, गेल्या निवडणुकीच्या त्याच्या अगोदर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाची एक हाती सत्ता ही नाशिक महानगरपालिकेवर होती। पण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये काही कारणामुळे राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला अपयश मिळालं होतं। पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर मित्रांनो राजसाहेब ठाकरे एकत्र आले आहेत। त्यामुळे मित्रांनो, याचा काही फायदा हा दोन्ही पक्षांना होणार आहे का ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे। पण मित्रांनो, त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे बाहेर पडले आहेत। म्हणजेच मित्रांनो, एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षात गेले आहेत। त्यामुळे मित्रांनो, याचा सुद्धा काही परिणाम हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते सुद्धा पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार सुद्धा वेगवेगळे लढणार आहेत। म्हणजेच मित्रांनो, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून अजित पवार सुद्धा बाहेर पडले आहेत। त्यामुळे मित्रांनो, या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, आता आपण वेळ लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया। म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या 15 तारखेला जर निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही नाशिक महानगरपालिकेवर येणार आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहूया। तर मित्रांनो, पहिला पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष। तर मित्रांनो, येणाऱ्या 1 महिन्याच्या अगोदरच म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये अपक्षांना 3 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी। तर मित्रांनो, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला येणाऱ्या 15 तारखेला जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार वेगवेगळे झाले आहेत। म्हणजेच मित्रांनो, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून अजित पवार हे वेगळे झाले आहेत। पण मित्रांनो, याचबरोबर या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर ते वेगवेगळे आहेत। पण मित्रांनो, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेवर शरद पवार आणि अजित पवार एकत्रच आहेत। पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये वेगवेगळे असल्यामुळे त्यांना याचा परिणाम होणार आहे का ते सुद्धा आता आपण पाहूया। तर मित्रांनो, येणाऱ्या 1 महिन्याच्या अगोदरच म्हणजेच मित्रांनो 15 तारखेला जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला 5 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो, त्यांना सुद्धा थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी। तर मित्रांनो, येणाऱ्या 1 महिन्याच्या अगोदर म्हणजेच मित्रांनो 15 तारखेला जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नाशिक महानगरपालिकेवर 5 ते 7 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो, त्यांना सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष। तर मित्रांनो, येणाऱ्या 1 महिन्याच्या अगोदर म्हणजेच मित्रांनो 15 तारखेला जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो, काँग्रेस या पक्षाचं महाराष्ट्रातील अस्तित्व थोडक्यात आता संपत चालला आहे। म्हणजेच मित्रांनो, आत्ताच झालेल्या विधानसभेची निवडणूक असो किंवा आत्ताच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस या पक्षाला अपयश मिळालं आहे। त्यामुळे मित्रांनो, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया। तर मित्रांनो, येणाऱ्या 15 तारखेला जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला
3 ते 5 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना याच्यापेक्षा चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये 3 ते 5 जागा म्हणजे त्यांना या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष, म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष. तर मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना अपयश मिळालं आहे. पण मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्या निवडणुकीमध्ये तर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 10 ते 15 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश हे नाशिक महानगरपालिकेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना नाशिक महानगरपालिकेवर अपयश मिळालं होतं, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे आल्यामुळे त्यांना या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना. तर मित्रांनो येणाऱ्या 1 महिन्याच्या अगोदरच म्हणजेच मित्रांनो 15 तारखेला जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील बऱ्याच माजी आणि आजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मित्रांनो त्यांची सुद्धा चांगल्या प्रकारची ताकद ही नाशिक महानगरपालिकेवर आहे. पण मित्रांनो येणाऱ्या 1 महिन्याच्या अगोदर म्हणजेच मित्रांनो 15 तारखेला जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले आहेत. त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होणार आहे का ते सुद्धा पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो येणाऱ्या 1 महिन्याच्या अगोदर म्हणजेच मित्रांनो 15 तारखेला जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 10 ते 15 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं यश न मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो इतके आजी माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून सुद्धा त्यांना 10 ते 15 जागा म्हणजे त्यांना थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा नाशिक महानगरपालिकेवर अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष. तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत राजसाहेब ठाकरे सोबतीला आल्यामुळे त्यांना याचा काही फायदा होणार आहे का ते तर पाहणं महत्त्वाचं आहेच. पण मित्रांनो त्याचबरोबर त्यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळे याचा सुद्धा काही परिणाम हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या साथीनं नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 20 ते 25 जागा या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आल्यामुळे बऱ्यापैकी नाशिक महानगरपालिकेवर फरक पडेल असं वातावरण होतं. म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर त्यांचीच सत्ता ही नाशिक महानगरपालिकेवर येणार असं आपल्याला पाहायला मिळत होतं. पण मित्रांनो याचा काही परिणाम जास्त न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो येणाऱ्या 1 महिन्याच्या अगोदर म्हणजेच मित्रांनो 15 तारखेला जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर एक हाती सत्ता ही नाशिक महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची होती. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले आहेत. त्यामुळे मित्रांनो याचा सुद्धा काही परिणाम हा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते सुद्धा पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो येणाऱ्या 1 महिन्याच्या अगोदर म्हणजेच मित्रांनो 15 तारखेला जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 50 ते 55 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश आहे त्यांना नाशिक महानगरपालिकेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि याचबरोबर मित्रांनो याचा परिणाम हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आणि त्याचबरोबर मित्रांनो बाकी विरोधी पक्षांना होणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश आहे भारतीय जनता पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे.
म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाचे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे या दोघांच्या युतीने नाशिक महानगरपालिकेवर सत्ता येणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच नाशिक महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबतीनं नाशिक महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे का, हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जरी एकत्र आले तरी सुद्धा त्यांना याचा काही परिणाम होणार नाही का, हे सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला इतकंच यश हे नाशिक महानगरपालिकेवर येणार आहे का, ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा इतक्याच जागा या नाशिक महानगरपालिकेवर मिळणार आहेत का, हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर मित्रांनो काँग्रेसचं सुद्धा या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार आहे का, हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, नाशिक महानगरपालिकेवर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही नाशिक महानगरपालिकेवर येणार आहे, हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.